नागपुर में आज आरक्षण बचाओ समिति की ओर से आरक्षण बचाओ महारैली का आयोजन किया गया था। उन्होंने अपनी मांगे पूरी करने के लिए सरकार के विरोध में इस महारैली का आयोजन किया था। वहीं सरकार पर आरोप लगाते हुए समाज में फूट डालने का आरोप भी लगाया है। आइए जानते हैं उन्होंने आगे और क्या कहा। आजच्या आंदोलनाचा उद्देश आहे सांगा। माझं नाव अरुण गाडे आहे, राष्ट्रीय कर्मचारी कल्याण महासंघाचा अध्यक्ष आहे। राष्ट्रीय महासंघ, संविधान परिवार, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, राष्ट्रीय चमत्कार महासंघ, भारतीय बौद्ध महासंघ या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही राष्ट्रीय आरक्षण बचाव कृती समिती तयार केली आणि या राष्ट्रीय आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आज आरक्षण बचाव रॅली महारॅली काढलेली आहे। हे नागपूरच्या संविधान चौकामधून मुंबईला जाणार आहे, सर्व शहरांमधून फिरून आमची मूळ जी मागणी आहे 1 ऑगस्टचा जो निर्णय आलेला आहे, या 1 ऑगस्टच्या निर्णयामध्ये SC STचं क्लासिफिकेशन सब क्लासिफिकेशन करावं, क्रिमिनल लेअर लावावं आणि तेव्हापासून या पूर्ण देशामध्ये एक मागासवर्गीयांमध्ये SC ST तसेच OBC मध्ये सुद्धा एक भयाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की रोहिणी आयोगाच्या मार्फत OBCने आरक्षण लागू करणार आहे, तेव्हा वर्गीकरण लागू करणार आहे। त्यामुळे हा सर्व समाजांचं आरक्षण बंद करण्याचं षडयंत्र हे भारतात राबविल्या जात आहेत आणि ते सवर्णांच्या माध्यमातून इथल्या आपण पाहिलं की पालिकेमध्ये आपल्या पालिकामध्ये ज्या न्यायपालिका आहेत त्या न्यायपालिकामध्ये सर्व सवर्णवादी न्यायाधीश बसलेले आहेत आणि ते त्याप्रमाणे निर्णय देत आहेत सवर्णांच्या बाजूने। इथल्या OBC SC STच्या विरुद्ध ते निर्णय देत आहेत आणि म्हणून हा आक्रोश आहे या समाजामध्ये। बाबासाहेबांनी महत्प्रयासाने संविधानामध्ये OBC STच्या आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्या आरक्षणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून न्यायपालिकेच्या माध्यमातून केल्या जात आहेत। इथले सवर्णवादी पक्ष सुद्धा जे आहेत ते सुद्धा आरक्षणाला विरोध करतात। काही छोटे भैया 2-3 नेत्याला हाताशी धरून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि आम्हाला तो मान्य नाही आहे।